जानू प्लीज काहीतरी बोल ना माझ्याशी. किती वेळ तू अशी रडत बसशील? अशाने तुझं डोकं दुखायला लागेल. बोल ना काहीतरी माझ्याशी. माझ्यापाशी तुझं मन मोकळं कर ना. बरं वाटेल तुला. बघ, हे सगळं तुझ्यामुळे झालंय. माझ्या जानूची ही अवस्था तू केलीस. तुझ्यामुळे माझी जानू माझ्याशी बोलत नाहीये. आता काय करू मी? सांग. शांत का बसलाय? काय करू मी आता? जानू, जानू मला माहिती आहे तुला आतमध्ये खूप त्रास होतोय. जानू तू काही खाल्लंयस का ग? तुला भूक लागली असेल ना? मी एक काम करतो, मी तुझ्यासाठी काहीतरी खायला बनवून आणतो. मला सांग काय खाशील तू? जानू तू मला सांग, मी तुझ्यासाठी जे तुला आवडेल ते मी बनवतो. ओके, मी एक काम करतो, मी तुझ्यासाठी एक मस्त सँडविच बनवून आणतो. चालेल? आलोच. जयंत, तू माझ्याशी इतकं वाईट वागून सुद्धा मी तुला सोडू शकत नाही. कारण तू असा वागतोस तेव्हा मला त्रास देणारा जयंत दिसत नाही, तर तुझ्यातला लहानपणीचा जयंत दिसतो. आजोबांचा मार खाणारा, डोक्यावर वजन घेऊन पळणारा, चटका सहन करणारा, स्वतःच्या आईचं मरण पाहणारा. आणि आजोबा गेले तेव्हा एकलकोंडा झालेला जयंत. तुझा भूतकाळ तुझ्या मानगुटीवर बसलेला असताना मी तुझ्यावर आणखीन लोड द्यायचा हे मला नाही जमणार. मला तुला समजून घ्यावंच लागेल.